मंडळी सध्या आम्ही डोंबिवलीमध्ये आहोत आणि तुम्ही बघताय कसला भारी पाऊस पडतोय आणि पाऊस त्याच्यात वडापाव आणि मराठी माणूस विदाउट वडापाव कसं काय होऊ तर आम्ही आलेलो आहोत जिथे एकदम डोंबिवलीतला बेस्ट वडापाव मिळतो ते म्हणजे रेणुका वडापाव. आय गेस इथे वडापाव बरोबर बाकी पण काहीतरी मिळत हो, असेल. मूग प्लेट आहे, मिरची भजी आहे, बटाटा भजी. तू काय पाहिजे ते तुला खायला पाहिजे. ए चैतन्य, तुला आठवतंय आपण किती वर्ष हा वडापाव खातोय? ऑफकोर्स यार, ऑलमोस्ट 15 ते 20 वर्ष आपण हा वडापाव खातोय खरंय. आणि तशीच टेस्ट आहे. अरे तुम्ही मूग भजी विसरलात का? इथे मिळते गरमागरम आणि कुरकुरीत मूग भजी. काय रे, कसा वाटला? वाफ निघते लिटरली. आणि एक नाशिककर म्हणून डोंबिवलीत आल्यावर हा मी जो वडापाव खातोय एकदम कुरकुरीत आहे. एकदम शेवटपर्यंत आपल्याला बटाटा दिसेल आणि ही जी वरची लेअर असते ना डाळीच्या पिठाची ती पण खूप बारीक आहे. भजी कशी आहे भजी? मस्त, एकदम कुरकुरीत. सोनाली सांगितलं ना मगाशी, कुरकुरीत, अप्रतिम आणि कमी तेलकट. खरंच तेल वगैरे पीत नाहीये. आणि आम्हाला रेणुका वडापावशी जास्त आपलेपणा काय माहितीये, कारण हे आमच्या शाळेतल्या मैत्रिणीचं पूजाचं दुकान आहे. येस, आणि म्हणूनच आम्हाला जेव्हा जेव्हा इच्छा होते वडापाव खायची आम्ही हमखास याच ठिकाणी येतो. सो तुम्हाला हा वडापाव खाण्यासाठी यायचंय डोंबिवली ईस्टला टिळक रोडवर ब्राह्मण सभेच्या समोर.